नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. हिरव्या मिरचीवरती लिंबू रस टाकून असा एक पदार्थ बनवणार आहोत. एकदम चटपटीत, झणझणीत, तोंडाची चव दुपटीने वाढवणारा, वर्षभर टिकणारा असा हा हिरव्या मिरचीवरती लिंबू रस टाकून असा हा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. जो पदार्थ तुम्ही बघता क्षणी करायला घ्याल आणि तोंडाला तर पाणी हमखास सुटणार आहे याची 100% गॅरंटी देते. आणि असा हा हिरव्या मिरचीचा भन्नाट चवीचा हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. चला तर ह्या चटपटीत पदार्थासाठी एक लाईक नक्की करा आणि आपल्या कोल्हापुरी तडका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असाच ह्या चटपटीत पदार्थाच्या रेसिपीसाठी सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं 1/2 किलो वजनी प्रमाणामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची बाजारातून आणली की त्यानंतर ही हिरवी मिरची आपण स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर कोरडी करून घ्यायची, म्हणजे पुसून घेतली तरी चालेल. तर ही मिरची तुम्ही बघू शकता हिरवी आहे आणि एकदम लांब लांब साईजची आहे. म्हणजे एकदम जास्त तिखट नाही किंवा एकदम सपक नाही, मध्यम तिखट ही मिरची आहे. तर आता ही मिरची आपण काय करायचं आहे, बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तुम्ही ही अर्धी कच्ची म्हणजे अर्धा भाग करून तुम्ही अशी कट करून घेतली तरी पण चालू शकते. आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे ती पद्धत तुम्ही वापरली तरी देखील चालू शकते. चला तर आता एका डिशमध्ये ना मी काय केलेलं आहे, ही हिरवी मिरची एक एक मिरची घ्यायची आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं आपण ही मिरची थोडीशी तिरकी पकडायची, कात्री देखील आपली तिरकी पकडायची आणि अशा पद्धतीने ही आपण मिरची कट करून घ्यायची आहे. तर कट करताना तुम्ही तर बघू शकता मी मिरची तिरकी पकडलेली आहे आणि एवढ्या साईजमध्ये आपण ही मिरची कट करून घ्यायची आहे. बघू शकता त्याचा आकार, बघू शकता मिरचीचा असा आकार ठेवला की हा जो पदार्थ बनणार आहे तो अगदी दिसायला पण सुंदर दिसतो. आणि जर तुम्हाला जर ही लांब लांब म्हणजे लांब साईजमध्ये हवी असेल आणि मधून एखादं म्हणजे खाच पाडली तरी पण चालू शकतं. चला तर अशा पद्धतीने आपण इथं मिरची कट करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, मिरची धुवून घेतली की पूर्ण पुसून कोरडी करून घ्यायची. पाण्याचा अंश या मिरचीमध्ये अजिबात ठेवायचा नाही. जर पाण्याचा अंश जर ठेवला तर ही जो पदार्थ बनणार आहे तो अजिबात टिकणार नाही. जर वर्षभर टिकवायचं असेल तर ही मिरची पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे, हेच मात्र जरूर लक्षात ठेवा. चला तर अशा पद्धतीने आपण इथं मिरची ही सगळी कट करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही कट करून घेतला तर दिसायला खूप सुंदर दिसतं आणि जेव्हा हा पदार्थ मुरणार आहे तेव्हा देखील लवकरात लवकर मुरण्यासाठी पण मदत होणार आहे. चला तर अशा पद्धतीने इथं मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या मिरच्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण ही मिरची जी आहे या मिरचीमध्ये काही पदार्थ टाकणार आहोत, ते म्हणजे लिंबू रस. तर लिंबू रस या पदार्थामध्ये टाकला की या पदार्थाची चव अगदी दुपटीने वाढणार आहे, टिकण्यासाठी देखील मदत होणार आहे. आणि हा पदार्थ जो आहे म्हणजे आपण ह्या हिरव्या मिरचीवरती लिंबू टाकणार आहे, त्यामुळे तर हा पदार्थ असा एकदम भन्नाट चवीचा होणार आहे. तर मी काय केलेलं आहे, एका डिशमध्ये ही सगळी हिरवी मिरची काढून घेतलेली आहे. आता थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकायसाठी मसाला तयार करणार आहोत. तर 2 चमचे धने, 2 चमचे जिरे टाकायचे आहेत, 2 चमचे मी इथं बडीशेप घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचावर म्हणजे थोडीशीच आपण इथं मेथी दाणे घ्यायचे आहेत. आता हे सगळं काय करायचं, एकसारखं परतवून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं आहे. अजिबात करपवायचं नाही, फक्त याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं त्याचा वास असा खमंग असा वास सुटला की लगेचच ओळखून जायचं की हा मसाला भाजला गेलेला आहे. जर हा मसाला करपवला तर त्याची टेस्ट देखील बदलते, त्यामुळे जास्त काही भाजत बसायचं नाही. अगदी खमंग फक्त वास सुटेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं. लगेचच आपण हे आता कढईमधनं काढून घेणार आहोत. आता तर त्यानंतर आता हे मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे. हे जे कढई आहे ती पूर्ण गरम आहे. आता गरम कढईमध्येच आपण काय करणार आहोत, आपली मोहरीची डाळ असते ती तशीच मी फक्त टाकणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इथं आपण गॅस चालू करायचा नाही, म्हणजे मी काही मोहरी पूर्ण गॅस चालू करून भाजणार नाही, फक्त गरम करून घेणार आहे. कारण कढई गरम आहे, त्याच कढईमध्येच मी हे फक्त मोहरीची डाळ टाकलेली आहे. भाजत वगैरे काही बसायची काही गरज नाही, फक्त गरम करून घेतली हरकत नाही. चला तर आता त्यानंतर आपण मोहरीची डाळ भाजून घेतली, मसाले देखील भाजून घेतले, थोडेसे थंड करून घ्यायचे. आता थंड करून घेतल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले सगळे काढायचे. म्हणजे फक्त मोहरीची डाळ मी यामध्ये घातली नाही, फक्त धने, जिरे आणि
मेथी दाणे आणि बडीशेप एवढंच टाकलेलं आहे. ह्याची छान पावडर करून घ्यायची आहे. एकदम जास्त पण पावडर करायची नाही, एकदम पिठासारखं करायचं नाही, थोडंसं घबरं ठेवायचं आहे. बघू शकता या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने थोडंसं घबरं करून घ्यायचं. आता त्यानंतर आपण इथं तुम्ही बघू शकता, त्यानंतर आपण इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये ना आपण तेल गरम करून घेणार आहोत. तर हा वर्षभर टिकणारा पदार्थ आहे, त्यासाठी तेल छान पूर्ण कडकडीतच गरम करायचं आहे. इथं मी फुल्लं म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी एवढंसं आम्ही तेल घेतलेलं आहे. फुल्लं 1 वाटी तेल घेतलं तरी पण चालू शकतं, पण मी थोडंसं कमी घेतलेलं आहे. आता पूर्ण तेल गरम झालेलं आहे. मी मोहरीची डाळ 1, 2 ती 3 टाकली होती, तर ती पूर्ण करपली आहे. तर तेल छान कडलेलं आहे. तर आता मिरची घ्यायची. आता या मिरचीवरती ना आपण हा लिंबू रस टाकायचा आहे आणि हा लिंबू रस पूर्ण ह्या मिरचीमध्ये टाकून घ्यायचा आणि एकसारखं एकजीव करून घ्यायचा, म्हणजे या मिरचीला सगळा हा लिंबू रस लागला जाईल. म्हणजे अशा पद्धतीने सगळं एकजीव करायचं, हलवून घ्यायचं, म्हणजेच काय हा लिंबू रस सगळा त्या मिरचीला लागला जाईल. आता त्यानंतर ही मिरचीमध्ये आपण लिंबू रस टाकला की लगेचच अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने पण तुम्ही एकजीव करून घेऊ शकता. चला तर आता त्यानंतर आपण या मिरचीवरती टाकणार आहोत लसूण. तर मी इथं लसूण ना 2 गड्डे म्हणतो आपण, त्या पद्धतीने घेतलं होतं, म्हणजे एक छोटी अर्धी वाटी लसूण झालेला आहे. अखंड तसाच टाकायचा, तुम्ही बारीक कट करून घेतला तरी पण चालू शकतं, पण जास्त असं अर्ध कच्चं चेचून वगैरे घ्यायचा नाही. असाच अखंड टाकला तरी पण त्याची चव भन्नाट येणार आहे. लसूण हमखास टाका, त्यामुळे अगदी चविष्ट असा पदार्थ बनणार आहे. आता लसूण देखील टाकलेला आहे. त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं. आता जे आपलं तेल गरम झालं होतं, म्हणजे तेल मी आता खाली उतरवून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरमच आहे, म्हणजे पूर्ण कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण खाली उतरून घेतलेलं आहे. एक 5 मिनिटं झाल्यानंतर काय करायचं, हे जी मोहरीची डाळ आहे ती टाकायची आहे. मोहरीची डाळ पूर्ण भाजली पाहिजे, असं तेल पाहिजे, म्हणजे मी कढईला हात लावू शकते थोडा थोडा, अशी कढई गरम आहे अजून. आता त्यानंतर यामध्ये लाल तिखट आपण 2 चमचे टाकलेला आहे, छोटे चमचे आहे. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा इथं हिंग टाकायचा आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि जो मसाला आपण करून घेतलेला आहे धने जिरेचा, तो सगळा टाकायचा आणि एकसारखं परतवून घ्यायचं. आता हा मसाला सगळा एकसारखा टाकून घेतला की तर बघू शकता काय दिसायला सुंदर हा मसाला दिसतो, कलर अगदी सुंदर दिसतो. आणि ह्याची म्हणजे ह्या तेलामध्ये टाकल्यानंतर ना इतका भन्नाट असा, म्हणजे एकदम मस्त असा वास सुटतो ना, की हा मसाला वासामुळेच खावासा वाटतो, इतकं मस्त ह्याला टेक्स्चर आलेलं आहे. आता काय करायचं, हे पूर्ण थंड करून घ्यायचं. अजिबात गरम गरम तेलामध्ये, म्हणजे हा गरम मसाला असताना हे मसाले म्हणजे मिरची टाकायची नाही. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ही मिरची, लसूण आणि लिंबाचं जे लिंब घातलेलं आहे, म्हणजे रस टाकलेला आहे, हे सगळं ह्यामध्ये टाकायचं आणि एकसारखं करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही तेल अर्ध कच्चं गरम असताना मसाले टाकायचे, म्हणजे मसाले छान भाजले जातात. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण तेल थंड झाल्यानंतरच मिरची टाकायची आहे. जर मिरची तुम्ही जर गरम तेलामध्ये टाकली तर मिरची ही मऊ पडण्याची शक्यता असते आणि टिकण्यासाठी देखील मदत होणार नाही. जास्त दिवस पण हे पदार्थ टिकणार नाही आणि मऊ पडल्यामुळे मिरची अशी मऊसर लागते, तोंडात पण अशी खाताना पण काहीतरी वेगळीच लागेल. त्यामुळे गरम तेलामध्ये अजिबात हे साहित्य टाकायचं नाही. फक्त मसाले टाकायचे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ही मिरची, लसूण वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता काय भन्नाट असा कलर आलेला आहे, अगदी दिसायला तर एकदम सुंदर दिसतंय हे. तर इथं आपण बनवलेलं आहे मिरची लसणाचं लोणचं, अगदी चविष्ट, चटपटीत, तोंडाची चव दुपटीने वाढवणारं असं हे हिरव्या मिरचीचं लिंबू रस टाकून हिरवी मिरची आणि लसणाचं लोणचं बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग हे बघू शकता, हे लोणचं जे आहे ते तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून एक 8 ते 10 दिवसानंतर खा, म्हणजे छान मुरलं जाईल आणि चव देखील दुपटीने वाढेल. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, नक्की सांगा.